बाळा, मी तुझी काळजी स्वतः घेतली आहे. हे शब्द तुझ्या मनात खोलवर उतरू दे. तुझ्या आयुष्यात कितीही वादळं आली, कितीही अडचणी आल्या, तरी तू एकटा नाहीस. मी स्वामी समर्थ सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. तू फक्त विश्वास ठेव, बाकी सर्व मी सांभाळीन. तू कधी कधी थकतोस, निराश होतोस, मनात हजार विचार चालू असतात. हे का होतंय, माझ्यासोबतच का, असे प्रश्न तुला त्रास देतात. पण बाळा, प्रत्येक प्रसंगामागे एक कारण असतं, एक शिकवण असते. मी तुला त्या मार्गावर चालवत आहे जिथे तू अधिक मजबूत, अधिक समजूतदार आणि अधिक शांत होशील. तुला वाटतं कदाचित मी तुला विसरलोय, पण खरं सांगतो, मी तुझ्या जवळच आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक पावलात. जेव्हा तू एकटा बसून विचार करतोस, तेव्हा तुझ्या मनात येणारी शांतता हीच माझी उपस्थिती आहे. तुझ्या डोळ्यातून येणारे अश्रूही मला दिसतात आणि तुझ्या मनातील वेदना मला जाणवतात. तू ज्या गोष्टींसाठी काळजी करतोस, त्या सर्व गोष्टी मी आधीच पाहिल्या आहेत. तू जेव्हा अडचणीत असतोस, तेव्हा मीच तुला मार्ग दाखवतो. कधी एखाद्या माणसाच्या रूपाने, कधी एखाद्या विचाराच्या रूपाने. तुला फक्त लक्ष देऊन पाहायचं आहे. तू जेव्हा अडचणीत असतोस, तेव्हा मीच तुला मार्ग दाखवतो. कधी एखाद्या माणसाच्या रूपाने, कधी एखाद्या विचाराच्या रूपाने. तुला फक्त लक्ष देऊन पाहायचं आहे. बाळा, आयुष्यात कधीच घाबरू नकोस. भीती ही फक्त मनाची कल्पना आहे. जेव्हा तू माझं नाव घेतोस, तेव्हा तुझ्या भीतीचा नाश होतो. श्री स्वामी समर्थ हा जप तुझ्या आयुष्यात शक्ती आणतो, आत्मविश्वास देतो. रोज काही क्षण शांत बसून माझं स्मरण कर. तुझं मन स्थिर होईल आणि तुला योग्य दिशा मिळेल. तुला यश हवं आहे, सुख हवं आहे आणि शांतता हवी आहे. हे सगळं तुला मिळेल, पण त्यासाठी संयम ठेव. घाई करू नकोस. प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवरच घडते. तू फक्त प्रयत्न करत राहा आणि विश्वास ठेव, मी तुझ्यासोबत आहे. तू केलेल्या प्रत्येक चांगल्या कर्माची नोंद होते. तुझं प्रामाणिकपण, तुझी मेहनत, तुझं साधेपण, हे सगळं मला दिसतंय. म्हणूनच मी तुझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी आणत आहे. कधी कधी वाटतं की काहीच चांगलं होत नाही, पण ते फक्त तात्पुरतं असतं. अंधारानंतर प्रकाश येतोच. बाळा, तुझ्या मनात जर कुठलीही इच्छा असेल तर ती माझ्याजवळ सांग. पण त्याबरोबर हेही लक्षात ठेव, जे तुला मिळतंय तेच तुझ्यासाठी योग्य आहे. कधी कधी आपण जे मागतो ते आपल्यासाठी चांगलं नसतं, म्हणून मी तुला ते देत नाही. पण जे खरंच तुझ्यासाठी उत्तम आहे ते मी तुला नक्की देईन. तुझ्या आयुष्यातील लोक, तुझं कुटुंब, तुझे मित्र, हे सगळेही माझ्याच नियोजनाचा भाग आहे. त्यांच्यासोबत प्रेमाने वाग, आदर ठेव, कारण प्रेम आणि विश्वास यांच्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. तू कधीच स्वतःला कमी समजू नकोस. तू खास आहेस. माझ्या कृपेने तुला जे काही मिळालंय त्याचा योग्य उपयोग कर. इतरांना मदत कर, चांगलं काम कर आणि नेहमी सकारात्मक विचार ठेव. तुझं आयुष्य माझ्या हातात आहे आणि मी तुझ्यासाठी नेहमीच चांगला विचार करतो. तू फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. मी तुझी काळजी घेतो आहे, घेत राहीन. तू निर्धास्त राहा आणि बोल, श्री स्वामी समर्थ.